चला आज करूया आपण सांबर. त्यात टाकूया जिरी, त्याच्यात टाकूया कांदा, त्याच्यात टाकूया आपण कढीपत्ता, त्याच्यात टाकूया हिरवी मिरची उभी चिरली, टाकूया टॅमॅटो. सगळं एकत्र करून घेऊया आपण. ह्याला 5 मिनिटं चांगल्यापैकी शिजून घेऊया. सांबरसाठी घेतले मी वांगी, भोपळा आणि शेवग्याची शेंग. साठी शेवगा मी थोडा शिजून घेतला पहिला. टाकू 1 चमचाभर मीठ. टॅमॅटो जास्त शिजून नाही द्यायचे, थोडे शिजवायचे आपल्याला. टाकूया अद्रक लसूणचं पेस्ट. सगळं एकत्र करून घेऊया. त्याच्यात टाकूया थोडंसं हिंग. त्याच्यात टाकूया हळद. टाकूया 1 चमचाभर कांदा मसाला. त्याच्यात टाकूया धना पावडर. त्याला मस्तपैकी एकत्र करून घेऊया. चिरून ठेवलेली. त्याच्यात टाकूया आपण सांबर मसाला. मी सुहानाचा घेतलाय, तुम्हाला ज्याचा आवडतो तुम्ही तो घेऊ शकता. शेवग्याची शेंग आपल्याला नंतर टाकायची, कारण की मी पहिली थोडी शिजून घेतलेली ती. आताच टाकलं ना गाळ होईल. त्याला 5 मिनिटं शिजून द्यायचे आपल्याला. हे मी तुरीची डाळ घेतली शिजून, पावशेरच्या वर जास्त डाळ आहे. बघूया शिजून झाली का. भाजी ह्या प्रकारे झालेली आहे. त्याच्यात आपल्याला हे डाळ टाकायची शिजवलेली. त्यात हा शेवगा पण टाकू. सगळं एकत्र करून घेऊ आणि उकळून देऊ याला 15 ते 20 मिनिटं. हे बघू शकता आपलं सांबर उकळलेलं आहे. आपलं सांबर आता तयार झालेलं आहे. तुम्हाला वांग आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मला आवडतं म्हणून मी टाकलेलं आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने आपलं सांबर तयार आहे. आवडलंच तर रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.